पोपट लक्ष्मण घुले हां राहणार हिवरतर्फे नारंग. हां बोला. आज इथं ही घटना घडली थोरंदाळे गावामध्ये घटना ज्या वेळेला घडली हां. त्यावेळेला बुवा हे शासन नक्की काय करत असतं. जे समजा आपण जे वायरमॅन म्हणतो हे वायरमॅन नक्की काय करीत असतात. आज 2-3 दिवस झालं जर तार तुटून खाली पडली त्या तारच जर समजा ही आमच्याच मेंढपाळ म्हणून तिथं गेले यांचा शेतकरी गेला असत ह्यांनी थांबले असते का. मला हा एक मुद्दा मांडायचा आहे. तर दुसरं असं आहे ते एकतर आहे ना मेंढपाळ असताना नवरा बायकोची जबाबदारी जे ते आपले विभक्त कुटुंब आणि काय बाबा 4-5-50-60 बकरा असतील ती घेऊन आमच्या लोकांची ती पद्धती जरी शेतीबाडी असेल तरी ती व्यवसाय म्हणून ते करतात मग आज ते कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालं पूर्ण उन्हात पडलं. आज लहान लहान मुलं त्या माणसाने आज काय करायचं एकला जबाबदारी एकला माणूस राहिला. याच्यामध्ये आज आहे ना शासनाने जबाबदारी घ्यावा आणि जी समजा हीच बोर्ड खातं आहे ह्या खात्याने जर अशी कुठे हलगत्रीपणा गेला तर प्रत्येक ठिकाणी घडत राहील. ह्या हीच बोर्ड खात्यावर कारवाई व्हावा. मी डायरेक्ट ह्या भाषेत बोलतो. जे काही गाव बिवा असेल तर आम्ही त्याचा काही विचार करणार नाही. गावचा असो नाही तर परगावचा असो त्याचं काही घेणं. आज आमचा माणूस गेले आम्ही काय करणार शेवटी याचं आहे ना ही जबाबदारी त्यांनी घ्यावा. या जे ठीक आहे ना महत्वाचा मुद्दा म्हणजे ना जो आपल्या आहे ना महावितरणाचं जे आहे का त्यांचा कारभार आहे ना अक्षरशः घालतानी असा घालतानी की त्यांना ज्या वेळेस जेट झाली त्यानंतर लगेच सुद्धा अधिकारी आहे ना तिथं त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा गावातले स्थानिक तिथं जमा झाले. आणि ही तालुक्यातली एक पहिली घटना नाही. या तालुक्यात आहे ना 4थी-5वी घटना आहे. आताच ते सुरेश थोरातची आताच पाठीमागे लौकीला झालेली घटना आहे. मग ना या महावितरणाचा इतका गलथान कारभार आहे ना हा मी सांगायलाच सोय नाही. मूर्तीची माणसाची किंमतच नाही त्यांना. माणसाची ना अजिबातच किंमत नाही त्यांना. पगार घेत नाही. कवडीमोल माणसाचं जीवन त्यांनी कवडीमोल केलेली आहे. अधिकाऱ्यांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा आमच्या अपेक्षा व्हायलाच पाहिजे. आणि त्या मुलीला आहे ना 5 मुलं आहे छोटाली लहान लहान लेकरं आहेत. आता त्या मुलांचा प्रश्न ते त्यांचं संगोपन कोण करणार. त्यांचा पुढचा उदरनिर्वाह काय होणार तो पण महत्वाचा मुद्दा आहे. अधिकाऱ्यांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांवर जोपर्यंत मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी घेणार. तुमच्या महावितरणचं कोणी आलं नाही का अजूनपर्यंत. कोणी नाही म्हणजे चर्चा केली किंवा काहीच काही नाही. नाही. काही चर्चा झाली ना आतापर्यंत चर्चा नाही. आलते पण आमच्या संघ चर्चाच नाही. चर्चा नाही केली त्यांनी फक्त असं पाहिलं लगेच ते निघून गेले. तिथं का हा त्यांनी आमच्या संघ चर्चा नाही केली की कसं झालं काय झालं याची चर्चा सुद्धा नाही केली. त्यांच्यावर ना गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे हे डायरेक्ट असं बोल. नाही. आणि दुसरं तुमचं समजा आता 4-5 मुलं आहे त्यांचं संगोपन भविष्य काय राहणार कसं होणार. भविष्य त्यांचं कठीण. हा त्याला महावितरण हा जे संगोपन करणार होते तेच गेले ते त्यांचं कसं करणार. ते शासनाला कमसे कमी त्यांची गाठ तर घ्या पाहिजे. सकाळ जर डोकून बघायचं होतं नाही आले तिथं काय ते म्हणले का नाही म्हणले गेले निघून. आम्हाला पेशंट बॉडी आणली ते टाकून दिली. अजून काय आमची कोणी गाठ सुद्धा नाही घेतली. काही सांगून करायला सुद्धा नाही आले. त्याच्यावर काहीतरी पर्याय काढू झालंय काही समजूक सुद्धा केली नाही आमची त्यांनी. आणि महावितरणावर जर गुन्हा नाही दाखल झाला तर आमच्या समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन होईल. आंदोलन करणार. हा ती तीव्र आंदोलन करणार. खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार. समाज गोळा करणार आणि आम्ही तीव्र आंदोलन करणार. हे कसं आहे आता मी तो मागं आमच्या बिबट्याने खूप आम्ही सोचलो. आता हे महावितरण आता आमच्या नक्की धनगर समाज हा जगायचं कसं काय पण मग होऊ द्या. बघा जी गोष्ट काही जाणून होत नाही किंवा ते आमच्या काही जाणून थोडीच नाही पण त्याचा इथपर्यंत यायचं काम आहे का नाही. अजून माणसाची माणूस की दाखवितच नाही ना. पण ही पहिली घटना नाही आंबेगाव तालुक्यातली. अहो तिथं 4थी-5वी घटना ही. मग त्यामुळे ना ह्याला आहे ना हे महावितरण अख्खं जबाबदार आहे. याला महावितरण जबाबदार याने आमची यांची दखल जर नाही घेतली आणि जेणेकरून आता 5 मुलं आहेत लहान मुलं आहेत साहेब तुम्ही बघा अशी बारकांची मुलं आहेत त्या मुलापेक्षा बारकी मुलं आहेत. त्या मुलांना उदाहरण जर पुढं कशा होणार. ऐकलीमध्ये संपलं सगळ्या विषयी तो एकटा माणूस काय करणार. त्यामुळे ना आमची एक विनंती आहे महावितरण आहे ना यांना आर्थिक मदत जेवढी जाता येईल तेवढी द्यावं. आणि जर आर्थिक मदत आम्हाला जर नाही पडली तर आम्ही धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय सोडणार नाही हे लक्षात ठेवा. कारण आमचा वारा याच्या आम्ही किती घात पण आम्ही उदाहरण करतो. आमच्या 2 लेकराला हे इमेज शिवायला मग कोणाला दे नुसतं घरात बसून जमत नाही किंवा नुसतं ऑफिसमध्ये बसून जमत नाही. त्याला हलगर्जीपणा त्याला इथं येऊन तुम्ही रानात चूल पेटून स्वयंपाक करून खाणार तुम्ही आम्ही पाठ थापतो. आमच्या धनगर समाज आहे ना आम्ही पण अशी मात्र गमनी चाललेली आहे साहेब. अशी तळतळी कधी जर डोक्यात आलं ना आम्ही सामान्य माणसं आमचं काही चालत नाही. त्यामुळे पण आम्ही दाखवित नाही. आणि जर आम्ही जर उतरलो धनगर समाज आतापर्यंत उतरला ना तर एवढं आंदोलन मोठं होईल
का आतापर्यंत महाराष्ट्रात नाही तर देशात असं आंदोलन झालं असेल हे प्रमाण लक्षात घ्या. कुठल्याही गावाला आम्ही सलम दाखवतो का बुवा Same दाखवतो आपलं- आम्ही. हा सेम दाखवतो कारण आपण आमचं एखादी एक वागलेली एखादी एक वागली त्यामुळे हा महावितरणाचा मोठा गुण नाही ते आले नाही हाले मोठा गुण नाही त्याने अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.